शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचं मार्चच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन। अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या 3 डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्ण दगावल्याच्या संतापात मारहाण केली। ही घटना काल रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी काल रात्री 11 वाजेपासून डॉक्टरांनी मार्चच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले। मात्र पुढील 24 तासापर्यंत आपत्कालीन सेवा आम्ही देऊ असे डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने संघटनेने स्पष्ट केलं। विशेष रुग्णालयात डॉक्टरांसाठी सुरक्षा गार्ड उपस्थित नसल्याने हा सर्व प्रकार घडला आहे असे डॉक्टर सांगतात। त्यामुळे सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख। रिश्तेदारों की मार नहीं चलेगी, नहीं चलेगी, गुंडागर्दी नहीं चलेगी। स्नेहलता चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी आहे, सर्जरी विभागामध्ये इथे कार्यरत आहे। काल संध्याकाळी असला प्रकार घडला की एक पेशंट SICU मध्ये ॲडमिट होता। त्याची पूर्ण सेवा देण्यात आली होती, परंतु पेशंटला जेव्हा मृत पावला असे डॉक्टरने सांगितले असता त्यांचे नातेवाईक पेशंटवर हावी झाले आणि डॉक्टरवर हावी झाले आणि त्यांना मार वगैरे केली, चपलांनी मारलं। एका डॉक्टरांचा पूर्ण चष्मा फोडला, त्याचा पूर्ण काच त्याच्या डोळ्यात पण जाऊ शकला असता, तो नेहमीसाठी अंध पण होऊ शकला असता। आणि यावेळेस सुद्धा एवढा पब्लिक असताना सुद्धा आमच्या इथे SICU मध्ये कोणतीच सुरक्षा सेवा नव्हती आणि ती नाहीच आहे, कधीच नाही राहत। इथे पण कोणत्या वॉर्डमध्ये नाही राहत। SICU मध्ये लागतं, पेशंट सिरियस असतात। पेशंटच्या नातेवाईकांचा जो इमोशनल ब्रेकडाऊन होतो तो आपण समजू शकतो की त्यांना ते नाही सहन होऊ शकत, त्यांना जे झालं आहे ते। पण आम्हाला पण काहीतरी सुरक्षा लागतं। आम्ही अशा असुरक्षित याच्यामध्ये काम नाही करू शकत। आमची पण सुरक्षा महत्त्वाची आहे याच्यामध्ये। बाकीचे इंटर्न्स आहेत, आंतरवासिता विद्यार्थी असतात, काल त्यांना पण मारहाण झालेली आहे। आम्ही फक्त पेशंटला सेवा देण्यासाठी आहोत इथे, मार खाण्यासाठी नाही आहोत इथे। आम्ही सगळ्यांना सेवा देतोय, तर त्यांनी आमच्याकडे बघायला पाहिजे की आमच्या प्रशासनाने की आमच्या वॉर्डमध्ये आम्हाला सुरक्षा सेवक लागतील, 24 तास ते लागतील। तिथे कधी पण काही पण आपत्कालीन अवस्था येऊ शकते, त्यासाठीच आमचे हा संप चालू आहे। आम्ही फक्त आमचे जे रूटीन्स ड्युटी आहे त्या बंद केलेल्या आहे। 24 तासाची अत्यावश्यक सेवा आम्ही देत आहोत, त्याच्यामध्ये खंड नाही पडणार। तर आमचं प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारला हेच म्हणणं आहे की आम्हाला सुरक्षा देण्यात यावी, याच्या व्यतिरिक्त आमचं काहीच नाही आहे। बस, धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.